नमस्कार. माझ्या समोर येतात हरिभक्तीपरायण सुभाष आबा निलेकिडेगावकर आणि रवी जावळेकर. तर आबा संगीत क्षेत्रामध्ये आपण गेले कित्येक वर्ष कार्यरत आहात. त्याच्या आधी कृषी क्षेत्रामध्ये आणि त्याच्या आधी सुरुवात आपली पहिलवानकी वगैरे वेगवेगळ्या याच्यात तुम्ही कार्यरत होता. तर एकंदरीत ज्या ज्या क्षेत्रात तुम्ही पाऊल ठेवलेलं आहे त्या क्षेत्रात एक वेगळा अलौकिक आपण दाखवलेला आहे. तर आम्हाला आपला जो प्रवास आहे तो याच्याविषयी जाणून घ्यायचा आहे. नमस्कार. नमस्ते. माझं नाव सुभाष शिवाजी जाधव. वडील मिल कामगार, गाडी हातगाडी कामगार. बरोबर. त्यांचं एक स्वप्न होतं की आम्हाला भजन नाही आले, अच्छा, मुलांना भजन करावं. 5व्या वर्षी संगीत क्षेत्रामध्ये घातलं. 5व्या वर्षी सुरुवात तबला शिकवायला. अकबर आबा कुशीकर त्यावेळेचे फेमस कीर्तनकार होते. अच्छा. तबला वाजवत असताना 7व्या वर्षी हार्मोनियम. अरे, असा प्रवास चालू झाला. पण वडिलांचं ध्येय होतं शरीर, संगीत, अच्छा, अध्यात्म बर आणि समाजात असणाऱ्या सगळ्या गोष्टीचा आपण अभ्यास करावा आणि त्याला लागेल त्या जीवनामध्ये गोष्टी समाजाभूमीत द्याव्यात. बर बर. आणि आम्ही आहे तोपर्यंत तुम्ही काय करायचं नाही, अच्छा, शिक्षण पूर्ण करा, प्रकृती राखा. बरोबर. आणि संगीत तर आलंच पाहिजे. अगदी बरोबर आहे. शारीरिक विकास बरोबर मानसिक विकास देखील झाला पाहिजे आणि त्याच्यासाठी संगीत महत्वाचं. त्यामुळे मग पहिल्यांदाच लहान वयात तालिमीत घातलं. बर. मग त्याचा उपयोग असा बॉडी बिल्डिंग पर्यंत नॅशनल पर्यंत गेलं. अच्छा. संगीत क्षेत्राविषयी फक्त आपण ऐकतो पण त्याच्या पाठीमागचा जो इतिहास आहे, स्विमिंग नॅशनल झाली, स्विमिंग नॅशनल पर्यंत पोहोचलाय, बॉडी बिल्डिंग झाली. एकंदरीत पर्सनॅलिटीकडे बघितल्यानंतर साहजिक असं वाटतं. शिक्षण फक्त M.Com पर्यंत एक 6 महिने केलं. M.Com पर्यंत. आणि वडिलांचं सामाजिक कार्यासाठी ते म्हणजे सरपंच. बरोबर. 10 वर्ष सरपंच की 21 ते 31. बरोबर. पण संगीत कायमस्वरूपी रोज चालू राहिले. त्या आज तागायत 61 वयापर्यंत चालू. बरोबर. संगीत केलं नाही असा एकही दिवस नाही. अच्छा, म्हणजे रियाज महत्वाचा आहे. रियाज, बसवणं, गाणं, रोज कार्यक्रम करणं. अच्छा. नसेल त्यावेळेला शेती करणं. अच्छा. चांगली शेती करणं, स्वतः कष्ट करणं. बरोबर. आणि व्यवसाय त्याला फाटा देऊन, हे महत्वाचं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये प्रोफेशनलपणा कोणताही न आणता एक सामाजिक वडिलांनी जे संस्कार आपल्यावरती केलेले आहेत किंवा वडिलांच्या ज्या अपेक्षा आपल्याकडून होत्या त्या तुम्ही सत्यात उतरवता. सध्याच्या युगामध्ये कष्टकऱ्यांच्या पेक्षा सांप्रदायिक क्षेत्रामध्ये प्रॉब्लेम झालेला. अगदी बरोबर. म्हणजे कीर्तन करणं, भजन करणं, मग लाख लाख रुपये सुपारी, 50,000 30,000 ते आम्हाला पटलं. सेवाभावी वृत्तीने आपण खर्च त्यांचा, कलाकारांचा खर्च दिवस गेला, त्यांचा रोज गाडीचं भाडं, माफक अपेक्षा आपल्याला आनंद मिळाला पाहिजे. आनंद मिळाला पाहिजे. आणि तेच खरं सत्य आहे. खरं म्हणजे आज माझ्या बहिणीचं वर्ष श्राद्ध आहे आणि कार्यक्रम कोणता ठेवायचं म्हटल्यानंतर पहिल्यांदा तुमचा कार्यक्रम मला आठवला. तुमची संपर्क साधल्याने लगेच मी होकार दिला. एक दुसऱ्यांच्या दुःखात निश्चितपणे आपण सहभागी होतो आणि एक वेगळा कार्यक्रम असतो हा. ते आत्म्याचं सुख आहे. आत्म्याचं सुख, आपलं वैयक्तिक आत्मसुख आहे. म्हणजे कोणतीही अपेक्षा न करता आपण जास्त काय अपेक्षा न करता करणं आणि दुःखात सामील होणं हीच कधीच बरं. संगीत क्षेत्रातला आपल्याला अनुभव काय? तुम्ही मगाशी उदाहरण दिलं. जे काही राजकीय कार्यक्रम असतात त्याच्यामध्ये देखील आपण चांगल्या पद्धतीनं गायन करता. काय अनुभव तुम्ही त्यातले सांगा. आता मुंबईला कार्यक्रम करतो 10,000 पब्लिक मध्ये. 10,000. आता बोरवलीत केला म्हणजे महेश दादा सर्वेंचा, बरोबर, शिवेंद्र बाबांचा. अच्छा. स्टेज शो करतो. मराठा क्रांती मोर्चामध्ये मुख्य कार्यक्रम आम्ही केलेले. 40-50,000 पब्लिक मध्ये. अच्छा. म्हणजे भजन क्षेत्राच्या पलीकडे जाऊन संगीत देणं, चित्रपट संगीत, शास्त्रीय संगीताचा अभ्यास, सोलो हार्मोनियमचं माझं इंटरनॅशनल रँकिंग आहे. आणि त्याचं फळ म्हणून 2010 साली भारताच्या सगळ्या संगीतकारात पहिला नंबर मला. एवढं मोठं व्यक्तिमत्व माझं. न्यू जर्सीच्या संगीत संमेलनाला, विश्व संमेलनाला संगीतकार म्हणून माझं निवड होऊन संगीत वाजले. परदेशात देखील आबा तुम्ही पोहोचला. अच्छा अच्छा. म्हणजे असं बरेच अनुभव संगीत क्षेत्रातले. प्रत्येकाला तानसेन होत आहेत नाही, मात्र गाणसेन होत आहे. आणि आपल्या माध्यमातून एक
चांगली सेवा जी आहे ती सेवा आपण करत असतात, चांगलं ऐकायला मिळतं. बरं, रविवार माझं समोर येतं, रविवार आबांच्या बरोबर एवढ्या मोठ्या माणसाबरोबर काम करतात, मग ते बसताना देखील असं म्हणलं आबांच्या शेजारी कसं बसायचं, म्हणजे हा आबांच्या बद्दलचा असणारा फार मोठा आदर आहे. तर तुम्हाला देखील खूप काही शिकायला मिळालं आबांच्याकडून, तर त्याच्याविषयी सांगा. सध्याची परिस्थिती पाहता आपल्याला सर्वांना माहितीच आहे की 2019 मध्ये कोरोना आला. बरोबर आहे. आणि कलाकारांची अवस्था एकदम बिकट होत गेली. बरं. मग कोणी घरकाम केलंय, अच्छा. कोणी रोजगार केले. बरं. मग आबा असे म्हटले की आपण रोजगार करण्यापेक्षा कलेमध्ये आपल्याला स्वतःला वावरून घेऊया. भले आपल्याला 50 रुपये मिळू द्या, एक टाइमचं जेवण मिळेल, 50 रुपये मिळतील, ते आपण वाटून घेऊया, पण कला सोडायची नाही. अगदी बरोबर. कारण आपण जर 8-8, 10-10 तास काम करत राहिलो तर आपण कलेपासून वंचित राहणार. अच्छा. त्याच्यामुळे आपण काय करूया, कलेतच राहूया. अच्छा. तिथे जे पैसे मिळणार त्यापेक्षा थोडे कमी मिळतील, अच्छा, पण घर चालेल. अगदी बरोबर आहे. अशा पद्धतीने मग मग समाधान पण मिळेल, एक आपल्या कलेत समाधान मिळणं महत्वाचं आहे. अच्छा. आणि त्या गोष्टी मिळत गेल्या. मग कोरोनाच्या काळामध्ये तिथून जी सुरुवात झाली अच्छा, ते आजतागायत आणि वेगवेगळे शो आपल्याला करण्याची संधी मिळाली. आपण पु ल देशपांडेंची छान वाक्य आहेत. तुम्ही व्यावसायिक शिक्षण जरूर घ्या, पोटा पाण्याचा उद्योग जिद्दीने करा, व्यावसायिक शिक्षण जरूर घ्या, पण एखाद्या कलेशी मैत्री जमवा. ती कला काही असेल, संगीत असेल, चित्र असेल, शिल्प असेल, नाट्य असेल, कोणती कला असेल, पोटा पाण्याचा उद्योग तुम्हाला जगवेल. मग एखाद्या कलेशी जमलेली मैत्री आहे ना, तुम्हाला का जगावं हे सांगून जावं. निश्चितपणे आपण जे काय सादर करतो त्याच्या माध्यमातून कलेचं महत्व काय ते त्याच्याविषयी आपल्याला माहिती मिळते किंवा जगण्याचा उद्देश आपल्याला समजतो. आबा, शेवटी आणखी काय सांगाल आपल्या या क्षेत्राविषयी? हे क्षेत्र म्हणजे दुःखितांच्या बरोबर राहून आपल्याला आपलं दुःख विसरता येतं. अगदी बरोबर आहे. म्हणजे आता तुम्ही या कार्यक्रमाला सुरुवात केली आज बहिणीला तुमच्या वर्ष श्राद्ध आहे. अच्छा. त्यावेळेला ते करत असताना माझी एक बहीण याच पद्धतीने गेलेली. अच्छा. तिला श्रद्धांजली म्हणून मला फार आज बरं वाटलं की आज मी माझ्या बहिणीला श्रद्धांजली दिली. म्हणून तो कार्यक्रम करण्यामध्ये दुःखितांच्या दुःखामध्ये सामील होऊन आपलं दुःख सुद्धा याच पद्धतीचं आहे. आणि आई वडील गेले आपले, कोणाच्या तरी आई वडिलांचा कार्यक्रम, अशा प्रकारच्या कार्यक्रमांना देखील अशी सुरुवात झाली. मला वाटतं भावांनी सांगितलं माझ्या गेल्या 18 वर्ष मग माझ्या आईच्या वेळेला मोठे मोठे कीर्तनकार बोलवले होते. मी नाव घेतो. महाराष्ट्राच्या पाटलावर ज्यांचं नवीन नाव आहे, जुनी नाव आहे, त्यांनी मला त्या दिवशी फसवलं. त्या आईचा कार्यक्रम मी स्वतः चालू केला. तिथून सुरुवात झाली. त्यावेळेला त्यांनी ठरवलं आई म्हणजे कोण आहे हे सांगण्याचं माझ्याच कार्यक्रमातून स्टेजवर सुरुवात केली. मग ते आज त्याचे जवळजवळ 4000 कार्यक्रम पूर्ण झाले. म्हणजे आईमुळे आपण या क्षेत्रामध्ये, आई म्हणजे ईश्वर आहे आणि ईश्वराचं प्रकटीकरण आईनं आपल्याला दाखवलं. आणि तुम्ही गेले कित्येक वर्षापासून 4000 कार्यक्रम अशा प्रकारचं केलं. आता कोरोना नंतर 3000 झाले. अच्छा अच्छा. तर आम्हाला खूप छान वाटलं. कार्यक्रम हा वेगळा आहे, पण असं मोठं व्यक्तिमत्व मला अनुभवता आलं, तुमच्याशी बोलता आलं, तर खूप छान वाटलं. सगळे सारखे, सगळे भगवंताचे लेकर आहेत. अच्छा. सगळे सारखे. आत्मा मात्र ईश्वर आहे, त्याची पूजा करणं हीच पूजा आहे. अच्छा. आणि प्रत्येक जीवामध्ये आत्मा आहे, त्याची पूजा जर केली तर आपल्या आत्म्याला समाधान लागतं. अच्छा, ठीक आहे आबा, धन्यवाद. रामकृष्ण. रामकृष्ण.